आपण पाहत आहात बहुजन इंडिया टोडे। बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। जिल्ह्यात सलग दुसरीसह अवकाळीचा तडाखा, शेती व यात्रेला मोठा फटका। लखमाजी महाराज यात्रेत गारपीट, भाविक व व्यापाऱ्यांची धावपळ। कांदा, गहू, कपाशी पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात। केळी, संत्रा बागांचेही नुकसान। जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपिटीने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले। गुरुवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन मेळघाटासह परतवाडा, वनोजाबाग परिसरात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली। वनोजाबाग येथे सुरू असलेल्या लखमाजी महाराज यात्रेला या अवकाळीचा मोठा फटका बसला। हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित असताना अचानक आलेल्या पावसामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। व्यापाऱ्यांचे साहित्य पाण्यात भिजून नुकसान झाले, तर अनेकांनी तातडीने दुकाने व मंडपांमध्ये आश्रय घेतला। दरम्यान या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू व कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत। कापणीस आलेला गहू पावसात भिजल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून तात्काळ मदतीची मागणी होत आहे। तसेच जिल्ह्यातील केळी व संत्रा बागांनाही या अवकाळीचा फटका बसल्याचे दिसून येत आहे। गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असतानाच अचानक वातावरणात बदल होऊन ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि गारपीट झाली। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळल्या। या परिस्थितीत प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व व्यापाऱ्यांना मदत जाहीर करावी अशी